मासे खाणे बंद. माशांच्या दुकानात जाऊन मासे, मासाच्या दुकानात जाऊन मासे. अरे बंगाली लोक तर मासे भातावर जगतात. तुम्ही बंगाली लोकांना सांगता की मासे खाता येणार नाहीत, मांस खाता येणार नाही आणि खापा येणार नाही. मग काय खाणार? गोका खाणार का? टुकलेले आहेत, लबाड लोक आहेत ते. खोटा बोलल्याशिवाय दुसरं काही काम नाही. आणि बंगाल आणि मासे भात ही इथली संस्कृती आहे जी कधीच संपू शकत नाही, कोणीही संपू शकत नाही. आपल्या 15 वर्षांच्या राजवटीतही टीएमसी तुम्हाला मासे देखील देऊ शकलेली नाही. तेही बाहेरून आणावे लागत आहेत. आणि हे टीएमसीच्या भ्रष्टाचाराचं उदाहरण आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप आणि टीएमसीद्वारे विविध विषयांवर जोरदार चर्चा होताना दिसली आहे. पण या सगळ्यात सर्वात नवीन प्रवेश करणारा मासा आहे. आता माशाने बंगालमधील जेवणाच्या ताटातून अक्षरशः राजकारणात उडी घेतली आहे. कारण टीएमसी आता म्हणत आहे, आणि जसं तुम्ही नुकतंच ममता बॅनर्जींना ऐकलं, की जर भाजप सत्तेत आली तर ते बंगालमध्ये मासे आणि इतर मांसावर बंदी घालतील. भाजपचं म्हणणं आहे की हे खरं नाही. ते म्हणतात की हे टीएमसी करून केवळ भीती पसरवण्याचं काम आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान, पुन्हा तुम्ही त्यांना नुकतंच ऐकलं. त्यांचं म्हणणं आहे की राज्यात माशांचं उत्पादन आणि विक्री अपेक्षित स्तरावर नसण्यासाठी टीएमसीच जबाबदार होती. पण या सगळ्याबद्दल लोकांना काय वाटतं? या विषयावर लोकांना काय वाटतं याचा अंदाज घेण्यासाठी मी कलकत्त्यातील एका गजबजलेल्या बाजारपेठेत आहे. कारण बहुतेक त्यांच्याकडे विषय संपले आहेत, म्हणूनच ते आता मासे आणि मटणाचा विषय काढत आहे. बघा, महाराष्ट्र, गोवा या सगळ्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की तिथे राज्य सरकार कोणाचं आहे, तर तिथे कशावरही बंदी नाही. इथे अचानक बंदी का घातली जाईल? आसाममध्ये सुद्धा त्यावर बंदी नाही. कारण माझ्या कामासाठी मी जवळपास संपूर्ण देश फिरते आणि मी कुठेही गोष्टींवर बंदी घातलेली पाहिलेली नाही. बंद का होईल? तुम्ही खाणार नसाल तर नका खाऊ, पण जे खातात त्यांना खावं लागेल. माझं म्हणणं हे आहे, बघा, त्यांच्या आपापसातल्या भांडणात आम्ही का भरडले जावे? त्यांचं जे राजकारण आहे ते त्यांनी बघावं आणि आमचं जे काम आहे ते आम्ही बघू. तर मासे तुमच्या संस्कृतीत, मॅम, बंगाली संस्कृतीत किती अविभाज्य आहेत? खरं तर काय आहे की आम्ही सुरुवातीपासून ज्या ठिकाणी राहत आहोत, आम्ही हिंदुस्थानी, तसे आम्ही जैसवाल यूपीकडचे आहोत. पण आम्ही जिथे राहतो दिल्लीमध्ये, तर आम्हाला त्यांचंही बघावं लागतं. आणि आम्हाला जिथे जे मिळेल आम्ही तेच खाणार ना, जास्तीचं कुठून आणणार? तर म्हणूनच आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मला तसं वाटत नाही. गुजरात मध्ये जर चालले तरी चालेल. उन्हाची भुज मध्ये मी स्वतः खाऊन आले. तिकडे खूप मोठा बाजार आहे. मासे, चिकन, मटण सगळं काही मिळतं तिकडे. तर इथे का नाही होणार? लोकांसाठी काही नाही. लोकांना नोकरी पाहिजे, काम पाहिजे, व्यवसाय पाहिजे. आता काहीच नाहीये. काहीही नाहीये. ना भारतात आहे ना पश्चिम बंगालमध्ये आहे. दोन्हीमध्ये नाहीये. आता तर याचा दोष कोणाचा आहे? तुम्हाला काय वाटतं? जबाबदार कोण आहे? धोरणाचा दोष आहे. देण्या घेण्याचं प्रकरण आहे. देणं घेणं बंद झालं तर सगळं आपल्या जागी होईल. जिथे मासे येतात तिथे पण पैसे द्यावे लागतात. पैसे द्या, मासे घेऊन जा. पैसे द्या दादा. तिथे कार मारावं लागतं. काही होणार नाही, काही होणार नाही. मी भाजपला पाठिंबा देत नाही आहे किंवा मी नाही, मला राजकारणातला ABCD सुद्धा, अगदी ABCD सुद्धा माहीत नाही. पण हे काही करत नाही. तर म्हणूनच मी म्हणतो की हे सगळं फालतू बोलणं आहे ना, हा एक खूप तकलादू मुद्दा आहे. जर तुम्ही भारतात कुठेही गेलात, फक्त काही निर्बंध असतील तर सोडून, नाहीतर तुम्ही कुठेही जाऊन मजा करू शकता आणि तुम्हाला जे काही खायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता. जेव्हा लहानपणापासून सगळे मासे खातात ना, पूर्ण सगळेच, मग मासे कसे नाही खाणार? सर, का हे तर राजकारण होऊन बसलं आहे. यावर एवढं राजकारण का होत आहे? हे मला माहित नाही. पण एकच गोष्ट आहे, बंगाली आणि मासे. जिथं कुठं बंगाली असेल ते मासे खाणार, बस, अजून काही नाही. तर बंगालमध्ये मासे आणि मांसावर बंदी घालण्याच्या या संपूर्ण राजकीय वक्तृत्वाविषयी लोकांना काय वाटतं याबद्दल आपण विविध मतं ऐकली. 1-2 लोकांनी जे म्हटलं त्याने माझं लक्ष वेधून घेतलं की अर्थातच हे विषय रॅलीच्या मंचावरून उत्तम वाटत असले तरी बंगालमध्ये इतरही अनेक मूळ मुद्दे आहेत ज्याकडे राजकीय पक्षांनी लक्ष देण्याची गरज आहे.